बोहड्याच्या उत्सवात कोण आलेला आहे? आदित्य भाऊ डेरे. एकदम मस्त जेवण वगैरे चालू आहे संकेतचं आपल्या मित्रांनो. एकदम सेफली गाडी लावलेली आहे इथं ओळखीनुसार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नव्या एका व्हिडिओ मध्ये आपल्या. आज मी चाललोय अशा एका ठिकाणी, तर म्हणजे बोहडा उत्सव. बोहडा उत्सव हा महाराष्ट्रातील आदिवासी ग्रामीण भागात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा एक लोक उत्सव आहे. तोच बघण्यासाठी आपण पांजरे या गावात जाणार आहोत. व्हिडिओ खूपच असा भन्नाट होणार आहे, फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया. बोहडा हा महाराष्ट्रातील आदिवासी ग्रामीण आणि पारंपरिक लोकसंस्कृतीचा एक अतिशय जुना आणि आकर्षक लोकोत्सव आहे. हा उत्सव गावातील देवदेवतांच्या यात्रांमध्ये, जत्रांमध्ये किंवा धार्मिक सणाच्या निमित्ताने भरवला जातो. बोहडा म्हणजे नेमकं तरी काय? तर बोहडा म्हणजे विविध देवदेवता, राक्षस, पौराणिक पात्र आणि लोककथातील व्यक्तिरेखांची सोंग घेऊन केलेला पारंपरिक नृत्य आणि मिरवणुकीचा कार्यक्रम. तर मित्रांनो, अर्धा रस्ता आपला पार करून झालेला आहे. अजून बरंच 9-10 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, सालाबाद प्रमाणे हा बोहडा उत्सव साजरा करण्यात येत असतो मित्रांनो, आदिवासी भागात जास्त प्रमाणात. आणि खूपच अशा मस्त यात्रेपेक्षाही उत्सुकतेने हा भरवला जातो. जशी यात्रा भरवली जाते त्याच पद्धतीने हा बोहडा उत्सव भरण्यात येत असतो मित्रांनो. आणि तेच आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत. आणि मग आम्ही वारकुशी फाट्यावरून लेफ्ट घेतला आणि थेट निघालो पांजरे गावाच्या दिशेने. आणि आज खास कारण होतं पांजरे गावातील प्रसिद्ध बोहडा पाहायला जाण्याचं. आणि रस्त्यातला आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसत होता की प्रवासाचा वेगळाच आनंद येत होता. एकीकडे डोंगर, हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण. खरंच मन प्रसन्न झालं. आणि इथे पुढेच एक फाटा लागतो. एक रस्ता जातो शेंडीच्या दिशेने आणि दुसरा पांजरे गावाकडे. मित्रांनो, आपण फायनली शेंडीत आणि मुर्शदकडे जातो. त्या फाट्यावर आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण राईट मारून आता मुर्शदच्या दिशेने निघालो. मग आम्ही राईट घेतला आणि थेट पांजऱ्याकडे प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, इथं पुढेच आपल्याला चेक नाका पडतो. ते मोटरसायकल वाल्यांना फक्त चेक नाका नाही पडत, बाकी मोठ्या गाड्यांना थोडक्यात आकारला जातो. बघू शकता आपण ते पार केलेलं आहे आणि इथून आपण पुढे चाललेलो आहोत. मित्रांनो, हेच ते मुर्शद गावापासून आपण थोडं पुढे निघालोय आणि पुढे मुर्शदवाडी लागेल. तिथं आपला मित्र कनेक्ट होतोय आपल्याला. आणि मग आम्ही पुढे पांजऱ्यासाठी निघणार आहोत तिथून. हाय, एकदम मस्त जेवण वगैरे चालू आहे संकेतचं आपल्या. तर मित्रांनो, बांगरवाडी पासून पुढे आम्ही निघालो आता. आमच्या सोबत संकेत मित्र जॉईन झालेला आहे आणि आम्ही आता पांजऱ्यासाठी चाललेलो आहोत. बघू शकता मित्रांनो, बऱ्याच गाड्या या आपल्याला ओव्हरटेक करून जात आहेत आणि बऱ्याच ठिकाणाहून लोक हे बोहडा उत्सव बघण्यासाठी येत असतात मित्रांनो. नजारा कशा पद्धतीने आहे इथं. काय संकेत? हॉटेल आहेत मित्रांनो, अक्षरशः मस्त पद्धतीने सजवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पांजऱ्याच्या वळात पोहोचलेलो आहे आम्ही आता इथून पुढं 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आपलं पांजरे. इथे आपण पोहोचणार आहोत लवकरात लवकर. तर मित्रांनो, आपण पांजऱ्यामध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता कशा पद्धतीने सगळीकडे मस्त दुकानं वगैरे लावलेली आहे, दुकानं आलेली आहेत. बघू शकता मित्रांनो, वातावरण एकदम जबरदस्त असं आहे. पण फिरायच्या अगोदर आपण पहिली गाडी सेफली लावणार आहोत एका जागी, जेणेकरून आपली गाडी कुठं इथून गेली नाही पाहिजे चोरीला. त्या अनुषंगाने आपण मस्त सेफली जागी लावून देणार आहोत आणि मग मस्त छान तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
मित्रांनो एकदम सेफली गाडी लावलेली आहे इथं ओळखीनुसार बघू शकता. त्याचा टेन्शन नको परत. चला मित्रांनो तर निघू आपण बोहड्यात. मित्रांनो गाडी पार्किंग करून आम्ही आता बोहड्याच्या उत्सवात सामील होणार आहोत. रस्त्याला चाललोय मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही इकडे हा पुढं रस्ता पुलावरती आले. पाय पाय चाललोय अक्षरशः. बस का. आणि मग आम्ही एंट्री घेतली बोहड्यात. या आमच्या स्टॉलकडे स्वस्त इथे जमा आहे. या पट्टे घ्या 50, पट्टे घ्या 50, पट्टे घ्या 50. या मागाचे स्वस्त इथे जमा आहे. पट्टे घ्या 50, पट्टे घ्या 50. सिनेमॅटिक मध्ये नको. आणि बराच वेळ बोहड्यात फिरलो, दुकाने वगैरे बघितले, छान असा आनंद घेतला आणि आपल्या मेन कार्यक्रमाकडे गेलो. बोहडा ही परंपरा खूप वर्षापासून चालत आलेली आहे. पूर्वी गावातील लोक धार्मिक श्रद्धा, मनोरंजन आणि समाज एकत्र आणण्यासाठी बोहडा साजरा करत. काही ठिकाणी असे मानले जाते की बोहड्यामुळे गावावरची संकटे दूर होतात आणि देवतांचा आशीर्वाद मिळतो. बोहड्यात काय होतं, कलाकार अनेक दिवस आधी तयारी करतात. मुखवटे आणि कपडे तयार केले जातात. रात्री किंवा संध्याकाळी मिरवणूक निघते. ढोल ताशांचा तालावर कलाकार नाचतात. गावातील लोक मोठ्या संख्येने बघायला येतात आणि काही वेळातच सुरू केला जातो बोहड्याचा कार्यक्रम. हा हा त्यालाच भेटू ना. थांब ना बोलू शकतो मित्र. इकडे बघू शकता. मला काढ ना जरा भेटताना जरा भाऊ काढ ना आदित्य भावासोबत. तर मित्रांनो बघू शकता बोहड्याच्या उत्सवात कोण आलेला आहे. आदित्य भाऊ डेरे आल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच दिवसांची इच्छा होती यायची तुमच्या जत्राला. आज आलो, भारी वाटलं सगळं. मस्तपैकी तिकडे सोंग वगैरे चालू आहे. मला पण भेटून अक्षरशः आनंद झालाय. आल्याबद्दल खूप खूप सारे आभार तुझे. नेक्स्ट टाइम परत येण्याचा नक्की तू प्रयत्न कर. आता पांढरेगावमध्ये बोहडा 2 वर्ष होत नव्हता, पण आता दरवर्षी होणार. त्यामुळं विसरू नका यायला बोहड्याला.
मित्रांनो, बोहड्याचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय शिवराय.